कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आणि जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, दादा भुसे साहेब, नरहरी झिरवळ साहेब, संजयजी सावकारे साहेब, शोभाताई बच्छाव, माणिकराव कोकाटे, देवानेताई फरंदे, सीमाताई हिरे, व्यासपीठावरील सर्व प्रशासकीय आमचे अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित उद्योजक बंधू आणि भगिनींनो, साहेब मला आठवतं 4-4.5 वर्षापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा उद्योगमंत्री झालो आणि नाशिकच्या सगळ्या संघटनांच्या बैठकीसाठी मी आलो होतो. अनेक लोक याच्यातले सांगतील. आणि त्यावेळी मागच्या 2.5 वर्षाच्या तक्रारीचा पाढा त्यांनी वाचला. उद्योगमंत्र्यांशी संपर्क होत नाही, मुख्यमंत्र्यांकडनं उद्योगाला चालना मिळत नाही, अशा अनेक तक्रारी झाल्या. पण आज सांगताना मनापासूनचं समाधान आहे की असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा तर पूर्ण झालीच, परंतु नाशिककरांची इच्छा देखील तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. हे सांगताना उद्योगमंत्री या नात्यानं मला मनापासूनचा आनंद होतो. कारण नाशिकला आल्यानंतर पत्रकारांपेक्षा जास्त प्रश्न हे उद्योजकांचे असायचे. इन्सेंटिव्ह आम्हाला मिळत नाही, इन्सेंटिव्हसाठी वर्षभर रखडावं लागतं. एका उद्योजकानं तर अशी तक्रार केली होती की इन्सेंटिव्ह एंट्री चेंबरमध्ये गेल्याशिवाय मिळत नाही. पण आपल्या सरकारनं धोरणात्मक निर्णय घेतला आणि हा इन्सेंटिव्ह त्याला कुठेही मानवाचा स्पर्श होता कामा नये अशा पद्धतीनं थेट ट्रान्सफर करायचा निर्णय घेतला. आणि या 4 वर्षामध्ये कोणालाही एंट्री चेंबरमध्ये कोणच भेटलं नाही आणि 14,500 कोटीचा इन्सेंटिव्ह MSME आणि अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असतील किंवा मेगा प्रोजेक्ट असतील यांच्या खात्यामध्ये म्हणजे उद्योजकांच्या खात्यामध्ये जमा झाला. त्याच्यामुळे उद्योजकांमध्ये नक्की उत्साह आहे. आणि नाशिककर उद्योजक त्यांच्या सगळ्या संघटना ज्या आहेत ह्या मतदारांपेक्षा चिकित्सक आहेत. म्हणजे इथं आल्यानंतर आता तुम्ही घोषणा केली की महेंद्राचा प्रकल्प येणार आहे, पण महेंद्राचा प्रकल्प आणण्यासाठी आपण जेवढा पाठपुरावा करतो त्याच्या 10 पट पाठपुरावा इथले नाशिककर करतात. आणि त्याच्यातनं ज्या क्लस्टरची निर्मिती झाली आणि देशातलं पहिलं ट्रायबल क्लस्टर हे आज नाशिकमध्ये करताना आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद होतोय. आणि एक ट्रायबल क्लस्टर झाल्यानंतर शासनाची जमीन मागितली, ती देखील लवकरात लवकर मिळाली. सगळं नाशिककरांच्या असोसिएशनसाठी स्वप्नवत असं आहे. कारण त्यांना जे काही वाटत होतं की मैत्री पोर्टल आल्यानंतर आमचे कुशवाहा साहेब किती दिवसामध्ये त्यांची सगळी आलेले अर्ज मार्गी लावतील, तर ते देखील सांगताना मला उद्योगमंत्री म्हणून आनंद आहे की 99% मैत्रीचे सगळे अर्ज आम्ही परिपूर्ण केलेले आहेत. 1% फक्त आमची पेंडन्सी आहे आणि ती देखील काही तांत्रिक अडचणीमुळे आहे. नाहीतर 100% आपण न्याय देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि म्हणून पारदर्शक सरकार म्हणून आणि पारदर्शक गतिमान सरकार म्हणून या नाशिककरांना जे अभिप्रेत आहे ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आहे. आज अजून 4-5 ठिकाणी आपण MIDC करतोय. त्याच्यामध्ये इगतपुरी आहे, राजूरबावला आहे, त्याच्यानंतर मनमाड आहे. जवळजवळ 1300 एकर जमीन MIDCच्या अंतर्गत आपण संपादित करणार आहोत. आणि महेंद्राच्या प्रकल्पाच्या बाबत जी काही शंका आहे ती आताच व्यासपीठावर मुख्यमंत्री महोदयांनी दूर केलेली आहे. महेंद्राचा प्रकल्प देखील नाशिकमध्येच होणार आहे, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळे जे काय उद्योग क्षेत्रामध्ये करायचं आहे ती करण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की घेतोय. आणि त्याच्यामध्ये साहेब कुंभमेळ्यामध्ये देखील आमच्या विभागानं सहभाग घेतलेला आहे. आमच्या उद्योजकांना जर कुंभमेळ्यामध्ये यायचं असेल, त्यांची चांगल्या पद्धतीची सोय करायची असेल, तर जे 2 विभाग माझ्याकडे आहेत, उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग, तर उद्योग विभागाच्या मार्फत देखील आम्ही टेंट सिटी उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मराठी भाषेच्या अंतर्गत देखील आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. ज्या ज्येष्ठ साहित्यिकांना देशपातळीवरच्या कुंभमेळा बघायला यायचा आहे त्यांना आम्ही स्वतः निमंत्रित करणार आहोत. आणि त्यावेळी देखील मराठी भाषेच्या निमित्तानं आणि उद्योगाच्या निमित्तानं काही जर कॉन्फरन्सेस या ठिकाणी करता आल्या तो देखील करण्याचा निर्णय आमच्या विभागाने घेतला आणि त्याची जबाबदारी देखील विकास आयुक्तांवर आम्ही दिलेली आहे. त्याच्यामुळे उद्योग विभागाच्या मार्फत जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याला नाशिककरांची नक्की साथ मिळेल हा विश्वास राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो. साहेब अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना साहेब आपण निर्माण केली.
खरी तर ती 2014 पासून सुरुवात झाली आणि मधल्या 2.5 वर्षामध्ये फक्त आपण 3,500 फक्त उद्योजक तयार करू शकलो. पण त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, तुम्ही मुख्यमंत्री होता, आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. सगळं आपण रेकॉर्ड ब्रेक युवकांना स्वतःच्या पायावर उभं केलंय. या 3-3.5 वर्षामध्ये जवळजवळ 67,000 युवक आणि युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपल्याकडनं कर्ज घेतलंय आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. आजचा कार्यक्रम देखील अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे. कारण कायमस्वरूपी डावोसवर टीका होते. डावोसला गेल्यानंतर किती इन्व्हेस्टमेंट आणली याच्यावर टीका होते. त्याची देखील श्वेतपत्रिका मी आता विधानसभेमध्ये काढणार आहे. परंतु डावोसमध्येच आम्ही फक्त एमओयू करत नाही, तर महाराष्ट्राच्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट दिलंय. हे आम्ही 3 वर्षापासून या राज्यामध्ये सुरू केलं आणि त्याची परिणिती अशी झाली की आज 14,384 कोटीचे नाशिकमध्ये एमओयू होत आहेत आणि त्याच्यातले किमान 75% आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. साहेब, डावोसमध्ये देखील आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे की जे आपण एमओयू करतो त्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1 राज्य आहे आणि त्या अंमलबजावणीचा रेशो जवळजवळ 75 ते 80% आहे. त्याच्यामुळे काही लोकांना कदाचित हे दिसत नसेल, पण प्रामाणिकपणानं आम्ही हे सगळे काम करतोय आणि त्याला आम्हाला यश येतंय हेच सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व विभागाच्या लोकांनी देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून कौतुक करतो, त्यांचे देखील आभार मानतो. आणि भविष्यात मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेला उद्योग विभाग हा आम्ही नक्की करून दाखवू हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत सर. यानंतर सिंहस्थ कुंभमेळा मंत्री माननीय गिरीशजी महाजन कायमच एक एनर्जेटिक आपल्या मागे, आणि मी मगाशीच सांगितलं की उन्नत नाशिक अभियान एक वेगळं अभियान ज्यांनी सुरू केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.